नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता डॉक्टरांना फोन केल्यानंतर माई विचारते की बापूंना डॉक्टर काय म्हटलेत. त्यावरती आता बापू सांगतात की हे बघ, आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की औषधांचा ओव्हरडोस आहे तर तो जास्त झालेला आहे, त्यामुळे आता मेंदूवर जरा ताण पडलेला असेल आणि मग ज्या भूतकाळातील गोष्टी आहेत तर त्या गोष्टी काही त्याला आठवत असतील आणि त्याच गोष्टी त्याच्या समोर येऊन तो बडबड करत असेल. बाकी घाबरण्यासारखं काही कारण नाही. तेव्हा आता माई शिल्पा यांच्या जीवात जीव येतो आणि सगळेजण आता म्हणजे डोळ्यातून त्यांच्या अश्रू तर येतच असतात, परंतु थोडासा आनंद होतो की काही त्याची म्हणजे स्मरणशक्ती वगैरे नाही गेलेली. तेव्हा शिल्पा लगेच आनंदीला म्हणते की तू ऐकलत ना, डॉक्टर काय म्हटले, तू येथे थांबण्याची गरज नाही, त्यामुळे तू निघ इथून. तेव्हा लगेच आनंदीला खूप वाईट वाटतं. तर बापू म्हणतात की शिल्पा, आनंदीला इथेच असून दे. अगं बघ ना, युगंधरने किती घट्ट हात पकडलेला आहे आनंदीचा. तेव्हा शिल्पा बघत असते आणि डॉक्टर म्हणालेत की आता युगंधरला आनंदीमध्ये समिता दिसल्यामुळे त्याला जर शांत वाटत असेल तर त्याच्या मनाला धक्का देऊ नका, कारण आपल्यासाठी आपला युगंधर अगोदर बरं होणं खूप महत्त्वाचं आहे. बाकीच्या सर्व काही गोष्टी आपण नंतर बघूया. तेव्हा शिल्पा लगेच तोऱ्यातच बाहेर निघून जाते. तर माई आनंदीला म्हणतात की आनंदी तू इथेच थांब, आता तोपर्यंत आम्ही बाहेर थांबतो. आनंदी तू युगंधरची काळजी घे. आनंदी तुला जर काही हवं नको असेल तर तू आम्हाला सांग, आम्ही इथेच आहोत, काळजी घे. असे बोलून मात्र माई आणि बापू थोडेसे बाहेर जातात. तेव्हा आनंदी काही न बोलत असते. युगंधरने अजूनपर्यंत तिचा हात हातामध्ये धरलेला आहे. तेव्हा आनंदी तिथेच युगंधरच्या शेजारी बसून राहते आणि अजूनपर्यंत तो हातामध्ये हात तसाच असतो. त्यानंतर मात्र इकडे आता हा पृथ्वी अजूनपर्यंत काही जेवायला उठलेलाच नसतो. कानामध्ये हेडफोन्स घालून मस्त गाणी ऐकत असतो आणि आता ही आरती सुद्धा काही ऐकायला तयार नसते. जोपर्यंत पृथ्वी जेवत नाही तोपर्यंत ती तेथेच बसून असते. त्याच्यासमोर ती सुद्धा हट्टाला पेटलेली आहे आणि पृथ्वी सुद्धा हट्टालाच पेटलेला आहे. आरती त्याच्याकडे बघते आणि आपल्या स्वतःच्या मनात म्हणते की 20 मिनिटं झालीत, परंतु हा माणूस स्वतःच्या तोऱ्यातच आहे. तो काही बेडवरून उठायला तयार नाही. पटकन 2 घास खाऊन घेतले असते तर, म्हणून ती पृथ्वीला उठवायला जाते. पृथ्वी डोळे बंद करून आता झोपी जातो वाटतं. तर आरती म्हणते की पृथ्वी अरे उठ ना, आणि तेव्हा तिला समजतं की झोपला हा. तर आरती म्हणते की खरंच किती हट्टी मुलगा आहे हा, नाही तर नाही जेवला, 2 घास खाणार नाही, गर्विष्ठ कुठला, आणि उपाशी झोपला. आणि जाऊन दे, मी तरी कशाला वेळ वाया घालवायचा, म्हणून आरती सुद्धा दरवाजा उघडून जायला निघते. परंतु जेव्हा ती मागे वळून बघते तेव्हा पृथ्वी मात्र आता त्याची हालचाल होत असते. तेव्हा ती परत त्याच्याकडे पाहत असते आणि पुन्हा मागे येते. तिला असं वाटतं की पृथ्वी अडखळल्यासारखा झोपलेला आहे, त्याच्या अंगावर वगैरे टाकावं आणि झोपी जावं, ते त्याला झोपवावं असं तिला वाटत असतं. म्हणून ती मागे येते आणि अलगद असं बेडवर उभं राहून ती मात्र त्याच्या अंगावर टाकत असते. आणि तेवढ्यात मात्र पृथ्वी आता त्याला जाग येते आणि जाग आलून डोळे बंद झोपेतच असतो. परंतु तो लगेच आरतीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि झोपी जातो हाताची घडी वगैरे घालून. आरती आता तिला काय करावं तेच काही कळत नसतं. तेव्हा तिला काहीच कळत नसतं की आता ह्या पृथ्वीला कसं उठवायचं. ती मात्र आता तिला तिची मांडी काढून घ्यायची असते. पृथ्वी उठवायला तयारच नसतो. ती म्हणते की पृथ्वी ए पृथ्वी, पण पृथ्वी काही उठत नसतो. आता याला हात कसा लावायचा ते तिला कळत नाही. ती हात लावते मागे घेते आणि परत मात्र ती पृथ्वी करत असते, पण पृथ्वी जागचा हलायला तयार नसतो. त्यानंतर मात्र इकडे आता शिल्पा तोऱ्यातच खाली येत असते. आता ह्या विद्याधरचं काय भुणभुण सुरू असते की ताई ऐकून घे, अगं प्लीज मी जे सांगतो ना ऐकून घे, माझ्यावर विश्वास ठेव. शिल्पा म्हणते की नाही, मला काहीही ऐकून घ्यायचं नाही, एकही शब्द ऐकायचं नाही. विद्याधर ताई ताई करत तिच्या मागे येत असतो. त्यावरती मात्र शिल्पा आता नाहीच करत असते. तर विद्याधर विचारतो की ताई अगं ऐकून तरी घे, पण नक्की झालं तरी काय, तू काय इतकी टेन्शनमध्ये आहेस. तेव्हा शिल्पा म्हणते की आनंदी अरे ती नाटक करत आहे, कारण तिला युगंधरची काळजी आहे म्हणून ती इथे नाही, तिला आपल्या समिताची जागा घ्यायची आहे म्हणून ती आपल्या घरी आहे. आणि तेव्हा विद्याधर म्हणतो की तायडे हे बघ, अगं तू खरंच खूप भोळी आहेस ग. त्या आनंदीला अगदी दिसायला येत नाही, तिला डोकं नसून सुद्धा ती डोक्याने खेळायला लागलेली आहे, आणि तू डोळे असून सुद्धा आंधळी आहे. विचार कर, अगं तिला डोळे नाही तरून डोक्याने खेळते, पण तुला डोळे असून तरी सुद्धा काही दिसत नाही. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा त्याला म्हणते की विद्याधर काय बोलतोस तू. अगं हे बघ, तिची एक बाजू बघून तुझं डोकं बधीर झालं, मग दुसरी बाजू बघतीस की नाही. विद्याधर मात्र आता ह्या शिल्पाच्या डोक्यामध्ये काहीतरी भरायला सुरुवात करतो. अगं तुला माहिती आहे का, ती आनंदी मात्र आता समिता बहिणीची जागा घ्यायला पाहते आणि तिची ती दुसरी बहीण आरती
आपल्या या मोठ्या पोरावर म्हणजे त्या पृथ्वीवर डोळा ठेवून बसलेली आहे. ते ऐकून आता ही शिल्पा म्हणते की काय बोलतोस तू, अरे तू काय बडबड करतोस असं म्हणते. तर विद्याधर म्हणतो की ताई अगं हो, आता मी तेच बघून आलो. अगं म्हणून तर मी तुला दाखवायला म्हणून घेऊन चाललो. चल म्हणतो ना, चल लवकरात लवकर. आणि तो शिल्पाच्या हाताला धरून तिला चल 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 म्हणतो ना मी तुला. म्हणून आता पृथ्वीच्या रूमच्या बाहेर तिथे दरवाज्यात घेऊन येतो. दरवाजा तर उघडच असतो आणि आता ही आरतीला सुद्धा झोप लागून गेलेली असते. ती तशीच आता झोपी जाते आणि मांडी आपली तशीच असते. पृथ्वी तिच्या मांडीवर झोपलेला असतो. हे जे काही दृश्य आहे तर हा विद्याधर मात्र गैरसमज करून शिल्पाला दाखवतो आणि शिल्पाला म्हणतो की बघ ताई बघ, बघ ना तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघ. शिल्पाला जाता जेव्हा ही सर्व काही ती पाहते तिच्या तळ पायाची अगमस्तकात जाते. काय करावं तेच काही तिला कळत नसतं. शिल्पाला भयंकर राग येतो. शिल्पाला काही बघवत नाही म्हणून तावतावाने ती आता जरा बाहेर येते आणि तेथे सोफ्यावर बसते. तर आता तिच्या स्वतःच्या रूममध्ये ती निघून आलेली असते. तर विद्याधरच्या मागे येतो आणि आता हा विद्याधर आणखीनच तिच्या मागे लागून तिला आणखीनच कान भरण्याचा प्रयत्न करतो की ताई बघितलंस का, त्या 2 बहिणींनी कसं आपल्या घराला घेरलेलं आहे. बघ बघ ना ताई, बाप लेकाभोवती अगदी नागिनीसारखं वेटोळ घालून बसलेले आहेत दोघी जणी. त्या आरतीची किती हिंमत वाढली. आत्ताची पोर ती आपल्या घरात यायला सुरुवात केली आणि आपल्या पृथ्वीला मांडीवर घेऊन बसली. बघ ना काय वाटतं तिला. आणि हे बघ ताई, हे जर असंच चालूच राहिलं तर मात्र आपल्याला लवकरच या घरातून हाकलायला सुद्धा मागे पुढे नाही बघणार. 2 बहिणी जर एकत्र आल्यात ना तर अवघड होईल. आणि ताई हे बघ, अगं मला तर स्पष्ट दिसायला लागलेलं आहे या घरातील आता ही जी काही तुझी जागा आहे आणि तुझी सत्ता आहे ना तर ती हळूहळू तुझ्या हातातून काढून घेऊन मात्र आनंदीकडे जायला लागलेली आहे. सगळेजण आनंदीचं ऐकायला सुरुवात करत आहे. त्यामुळे या घरात तुला कोणतीही आता किंमत राहणार नाही. सगळं काही त्या आनंदीच्या हातामध्ये जाणार आहे. म्हणून आता तो शिल्पाचे आणखीनच कान भरण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून शिल्पाताई आपल्यासाठी मदत करेल आणि त्या आनंदीला लवकरच घराच्या बाहेर काढेल. तेव्हा आता शिल्पा म्हणते की काय रे विद्याधर, अरे तू माझी मदत करायला आला की आगीमध्ये तेल ओतायला आलास. अरे एकतर अगोदर घरामध्ये इतकं टेन्शन आहे, थोडीशी जरी शांतता राहून दे. घरामध्ये वातावरण काय आहे त्याचा तरी विचार कर. म्हणून शिल्पा आता विद्याधरावरच भडकते आणि माझं टेन्शन आणखीन वाढू नकोस असं स्पष्ट शब्दात उत्तर देते. हे बघ, अरे राहिला प्रश्न त्या 2 बहिणींचा, त्याची काळजी तुला करण्याची गरज नाही. कारण जोपर्यंत मी जिवंत आहे ना तर त्या दोघींची डाळ मी कधीच शिजून नाही देणार. आता विद्याधर म्हणतो की अगं ताई, पण तुला जे काही करायचं आहे ना ते अगोदरच कर. अगदी सगळे हे नाकाचं पाणी गळ्यापर्यंत आलेला आहे. त्यातून जाईपर्यंत म्हणजे काहीतरी ॲक्शन तू घे. अगदी जीव जाईपर्यंत जर वेळ आली ना काही करता येणार नाही. पण अगोदर जे करायचं आहे तर ते करून घे. तेव्हा मात्र आता शिल्पाला आणखीन टेन्शन येतं. मी त्या आरतीला, त्या पोरीला ह्या पृथ्वीच्या आयुष्यातून काढू कसं तेच मला कळत नाही. त्यावरती आता विद्याधर म्हणतो की एकच रस्ता आहे, त्या पृथ्वीला त्या आरतीपासून कायमचा तोडण्याचा. या विद्याधरच्या डोक्यात असे नवनवीन प्लॅन तर खेळतच असतात आणि प्रत्येक वेळेस तोंडावर पडत असतो. तेव्हा आता शिल्पा विचारते की कोणता रस्ता आहे, लवकरात लवकर सांग. तेव्हा विद्याधरने मात्र असा काहीतरी शिल्पाला भयंकर प्लॅन सांगितलेला असतो आणि तो प्लॅन आता शिल्पा ऐकून घेते. आणि शिल्पाने तो प्लॅन ऐकल्यानंतर लगेच मात्र ही म्हणत असते की शिल्पा, अरे काय बोलतोस तू विद्याधर, अरे तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? हे शक्यच होणार नाही. तू जे काही बोलतो ना ते सगळं चुकीचं बोलतो. आणि हे बघ, शक्यच होणार नाही. शिल्पा काही ऐकायला तयारच नसते कारण तिला तो प्लॅन पटलेलाच नसतो. तेव्हा विद्याधर तिला आणखीनच भरी घालत असतो की ताई अगं जरा एकदा शांत डोक्याने विचार कर. मी जे काही सांगतो ना ते ऐकून घे. आणि जर तुला खरंच असं वाटत असेल त्या आनंदीने ह्या पृथ्वीच्या गळ्यामध्ये त्या आरतीला बांधू नये तर तुला हे बलिदान करावंच लागेल. आता काहीतरी याने कुणाला तरी मारण्यासाठी सांगितलेलं असतं. शिल्पाला हे मान्य नसतं. विद्याधर काही ऐकतच नसतो. तो म्हणतो की अगं शिल्पाताई नीट विचार कर, आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, काहीतरी आपल्याला करावं लागेल. शिल्पा आता विचार करते आणि विचार केल्यानंतर आणि शिल्पा तयार झाल्यानंतर आता हा विद्याधर लगेच खुश होतो आणि म्हणतो की हंग असं बघ ताई, तू शेवटी माझं ऐकलंस ना आणि आता बघ काय होतं ते. होऊन दे राहडा आणि एकदाचा भडका. शिल्पा आणि आता ह्या विद्याधरने एक भयंकर प्लॅन केलेला आहे, काहीतरी कोणाला मारण्याचा, आरतीच्या जीवावर उठण्याचा.
परंतु त्यांना माहिती नसतं की आता पुढे काय होईल. त्यानंतर आता रात्रभर जागून आनंदीला काही सकाळी जाग आलेली नसते. ती मात्र मालक साहेबांच्या रूममध्ये खाली अंथरूण टाकून झोपलेली असते. आणि तेवढ्यात आता ही शिल्पा तयार होऊन ही रूममध्ये आलेली असते. पण आता गादीवर तेथे युगंधर नसतो. तर युगंधर असा शिल्पा आवाज देते. युगंधर कुठे गेला? आणि तेवढ्यात तिथे तिला आनंदी झोपलेली दिसते. लगेच घाईघाईने आनंदीच्या जवळ येते आणि तिला म्हणते की अगं काही ते झोपलीस, उठ ना. अगं युगंधर कुठे गेला? बिचारी आनंदी घाबरूनच उठते आणि ही शिल्पा तिला रागवत असते. आनंदी म्हणते की काय बोलतात, आता मालक साहेब तर इथेच तर झोपले होते, म्हणून ती आता बेडवर पाहत असते. तेव्हा शिल्पा रागाने म्हणते की तो नाही तिथे, म्हणून युगंधर आता असा आवाज देत असते घरभर. शिल्पा आता बाथरूम मध्ये वगैरे सगळीकडे पाहते. युगंधर पण युगंधर कुठेही नसतो. आनंदी म्हणते की काय झालं, मालक साहेब कुठे गेलेत? म्हणून आनंदीचा जीव सुद्धा आता पूर्णपणे टांगणीला लागतो. आणि ते इथेच झोपले होते असं आनंदी म्हणत असते. तर शिल्पा रागरागाने पुन्हा तिच्या जवळ येते आणि तिचा हात धरते आणि काय ग, तुला मात्र मी येथे त्याची काळजी घेण्यासाठी सांगितलं होतं आणि तू इकडे काय करतेस? तुला युगंधर कुठे गेला ते माहिती नाही? त्याची काळजी घ्यायला आली होतीस की गाढ झोपायला आली होती? मला तर माहिती होतं तुला एसी मध्ये झोपायचं होतं, म्हणून तू हे सर्व नाटक केलंस. तुला काळजी वगैरे काही नाही, तू फक्त काळजी दाखवण्याचं नाटक करते. म्हणून शिल्पा आता तिच्यावर आणखीनच भडकत असते. म्हणून शिल्पा आता युगंधर करून सगळीकडे आता घरामध्ये शोधत असते. युगंधर कुठेही तिला दिसत नाही, म्हणून तिचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो. जोरजोराने ओरडत येते की युगंधर. आणि तेवढ्यात मात्र आता आरतीला जाग येते तिच्या आवाजाने. आनंदी बिचारी तिच्या मागे तडफडत आलेली असते. ती सुद्धा युगंधरला शोधत असते. आरतीला जाग आल्यानंतर पृथ्वी अजूनपर्यंत तिच्या मांडीवरच झोपलेला आहे. म्हणून मात्र आता ह्या पृथ्वीला कसं उठवायचं? आरती त्याला आवाज देते की अरे पृथ्वी, अरे पृथ्वी उठ. आणि पृथ्वी उठ असं करत असते, परंतु पृथ्वी अजूनपर्यंत काही उठलेला नसतो. आणि तेवढ्यात तो डोळे उघडतो, आळस देतो आणि काय वर बघतो तर आरतीच्या मांडीवर तो झोपलेला आहे. आणि बघून आता लगेच तटकनी उठून उभा राहतो आणि म्हणतो की तू इथे काय करतेस? तू रात्रभर रूममध्ये होतीस का? तेव्हा आरती म्हणते की हो, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण रात्रभर तू माझ्या मांडीवर झोपला होता आणि काय करायचं होतं मी तूच सांग. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की तुला काही कळतं का? तुला काही म्हणजे समजतं का? तू काय इथे थांबली होतीस? त्यावरती आता आरती म्हणते की अरे ज्याचं करायला जावं भलं तोच म्हणतो की माझंच खरं. अरे तुझी झोपमोड होऊ नये यासाठी मी अशीच रात्रभर बसल्या झोपले आणि तू माझ्यावरच कशाला ओरडतोस? तेव्हा पृथ्वी चिडलेला असतो. पृथ्वी म्हणतो अगं मी माझं बघितलं असतं की काय करायचं आहे ते, तू निघून जायला हवे होतं. तेव्हा आरती म्हणते की हे बघ पृथ्वी, तू माझ्याशी असं बोलू नकोस, मी तुला अगोदरच सांगून ठेवते. आणि तेवढ्यात आत्याचा आवाज येतो. युगंधर करून सगळ्या घरात ती शोधत असते. पृथ्वीला धक्काच बसतो. पृथ्वी घाईने उठतो आणि निंबाळकरांना आत्ता का शोधते म्हणून मात्र घाईने ते उठतो आणि दोघंही घाईने बाहेर येतात. तर आता युगंधर सगळीकडे ही शिल्पा शोधत आहे आणि आनंदी सगळ्या जणी. परंतु आता इकडे हा विद्याधर गाढ झोपलेला असतो आणि विद्याधर गाढ झोपेत असताना मात्र आता तेथे युगंधर त्याच्या छाताडावर पाय देऊन तेथे बसलेला असतो आणि हातामध्ये सफरचंद ॲपल वगैरे असतं. आणि आता मात्र ह्या म्हणजे विद्याधरला असं वाटतं तो झोपेत असतो. तो म्हणतो की धने, अगं तुझा हात जो काही हात आहे ना 10 किलोचा, तुझा हा 100 किलोचा हात तर तो बाजूला काढून घे ना. तर युगंधर मात्र मस्त त्याच्या छाताडावर पाय देऊन हसत असतो. विद्याधरचं बोलणे तो ऐकून घेतो आणि म्हणतो की हे बघ, हात नाही तर पाय आहे तुझ्या छाताडावर आणि तुझी धनी नाही तर या घरचा धनी आहे आणि बघ तुझा मोठा भाऊ तुझ्या छाताडावर बसलेला आहे असं म्हणतो. तेव्हा विद्याधर पाहतो. विद्याधरला पूर्णपणे शॉकच बसतो आणि तो म्हणतो की काय दादा तू? आणि तेव्हा तो उठायला जातो, परंतु आता त्याला काही उठताच येत नसतं. जोरजोराने ठसका लागतो कारण चांगलंच छाताडावर पाय देऊन तो बसलेला असतो आणि म्हणतो की दादा अरे पाय काढ, अरे मला ठसका लागलेला आहे, पाय काढ. अरे छाताडावर पाय ठेवून मात्र दादागिरी करायला लागला आणि कुस्तीचा आखाडा आहे का? तेव्हा आता युगंधर म्हणतो की अरे वाघाला मात्र काही ठसका लागला म्हणून जंगल काही वाघाचं कोल्याचं होत नसतं. तेव्हा विद्याधर आपल्या अंगा छातीवरचे पाय काढत म्हणतो की अरे दादा, वाघ म्हातारा झाला तर त्याला सर्कशीत पाठवतात, तुला माहिती आहे ना. परंतु युगंधर काही मात्र पाय काढून द्यायला तयारच नसतो. चांगला छाताडावर पाय ठेवून बसलेला असतो. तेव्हा युगंधर म्हणतो की अरे माझं शरीर थांबलं परंतु माझी हिंमत थांबली नव्हती आणि जे झालं ते झालं आता, परंतु आता बास झालं. जे कान आहे ना तर ते उघडून ठेवून ऐकायचे. काल जे काही तू खाली वकलास ना तर ती चूक आणि ही ती हिंमत
किंमत परत करायची नाही, जे लक्षात ठेवायचं. काल तू जे काही बोललास ना तर ते. आणि जोरजोराने छातीने पाय दाबत असतो. तेव्हा आता ह्या विद्याधरला खूप त्रास होत असतो आणि त्याचे पाय बाजूला ओढत असतो आणि म्हणतो की मला धमक्या देऊ नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पायाखाली फक्त माझी छाती दाबली गेलेली आहे, माझा आवाज नाही दाबला गेलेला. तेव्हा आता लगेच युगंधर म्हणतो की अरे पुढच्या वेळेस जर तू आवाज केलास तर मात्र हा दादा शब्दांनी नाही हाताने हिशोब करेल. आणि वाघ कितीही थकला तरी सुद्धा शेवटी तो वाघच असतो. आणि तेवढ्यात मात्र आता विद्याधर दादा दादा करत उठतो तर युगंधर आपले पाय बाजूला घेतो आणि आपले पाय बाजूला घेऊन मात्र तो लगेच आता त्याची गचंडी धरत त्याला बाहेर ओढत आणत असतो. इकडे शिल्पाने घरभर मात्र युगंधर युगंधर असा आवाज लावलेला असतो. तेव्हा आता बापू विचारतात की अगं शिल्पा काय झालं, तू का युगंधरला शोधते. सगळेजण धावतच आलेले असतात. धनश्री किचनमध्ये असते आणि ती सुद्धा म्हणते की काय झालं ताई, तुम्ही कोणाला शोधता. शिल्पा म्हणते की युगंधर कुठे गेला. युगंधर कुठेच नाही, मी किती शोधलं. आनंदी आता मालक साहेब करत येते. माई म्हणतात की अगं काय झालं. अगं काय सांगते शिल्पा तू, कुठे गेला युगंधर. अगं अजून त्याची तब्येत सावरली सुद्धा नाही, कुठे गेला तो. तेव्हा आता बापू म्हणतात की अगं पण आनंदी तर त्याच्याच रूममध्ये होती, मग कुठे गेला तो. आनंदी जवळच होती ना. आता शिल्पा रागाने म्हणते की ती तर मात्र कुंभकर्णासारखी झोपली होती आणि उगाचच मात्र मला युगंधरची फार काळजी आहे असा कांगावा करत असते. आणि तेवढ्यात पृथ्वी आणि आरती हे दोघेही बाहेर येतात. तेव्हा आता पृथ्वी विचारतो की अगं आत्या काय झाले. तेव्हा शिल्पा म्हणते की अरे युगंधर कुठेही नाही, कुठे गेला माहिती नाही. मिताली म्हणते की गार्डनमध्ये शोधलं का, बहुतेक गार्डनमध्ये असेल आणि चला आपण गार्डनमध्ये शोधूयात. प्रांजल सुद्धा म्हणतो की हो बहुतेक गार्डनमध्ये असतील. पृथ्वीला म्हणतो की तू कॉल कर, तुझा कॉल जवळच ठेव फोन वगैरे. आणि तेवढ्यात मात्र आता मागून हा युगंधर विद्याधरला घेऊन आलेला असतो. त्याची गचंडी वगैरे धरत विद्याधर त्याला सोड करत असतो, परंतु युगंधरने मात्र चांगलाच धरून आणलेला असतो आणि चांगलाच चोप दिलेला असतो. सगळेजण आता मागे वळून बघतात. सगळ्यांना एक प्रकारचा शॉकच बसलेला असतो. आणि आता मात्र त्याने चांगलं त्याला धरून खाली लोटून दिलेलं असतं सगळ्यांच्या समोर. धनी म्हणते की भाऊजी अहो काय झालं. सगळेजण धक्क्याने पाहत असतात आणि युगंधर मात्र आता रागाने विद्याधरला खाली ढकलून देतो. तेव्हा मात्र आता सगळेजण शॉक होतात. तर युगंधर त्याच्या छाताडावर पाय देऊन उभा राहतो आणि त्याला चांगलंच जोरात त्याची छाती वगैरे दाबतो. सगळेजण शॉक होऊन पाहत आहे. विद्याधर इतका भयंकर चिडलेला असतो आणि त्याहून आता युगंधरने चांगली त्याची जिरवलेली असते. सगळ्यांच्या समोर त्याच्या छाताडावर डोळे मोठे करून तो उभा राहिलेला असतो. आता विद्याधरला असं वाटतं की माझा जीव जाईल की काय. सगळेजण अगदी घाबरलेले असतात. विद्याधर मला सोड करत असतो. अरे दादा माझी साल्ट निघाली, सोड लवकर. तेव्हा आता माई म्हणते की अरे युगंधर तू काय करतोस, अरे सोड त्याला, मरेल तो. तर लगेच मिताली म्हणते की बाबा अहो सोडा ना काकाला, सोडा ना त्याला, काय करतात तुम्ही. प्रांजल सुद्धा म्हणतो की बाबा सोडा. तरी सुद्धा काही युगंधर कुणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. तो जोरजोराने त्याच्या छाती दाबत असतो, पाय वगैरे देत असतो. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणते अरे युगंधर तुझी तब्येत बरोबर नाही, तू सोड ना त्याला. अरे कशाला त्रास देतोस, आपण नंतर शांतपणे बसून बोलू शकतो. अरे युगंधर सोड ना त्याला. धनश्री आता पूर्णपणे व्याकुळ होते. अहो भाऊजी सोडा ना, अहो प्लीज, त्यांना कसं होतं, त्यांना त्रास होतो, सोडा ना. तेव्हा मात्र आता माई लगेच म्हणते की अरे युगंधर सोड, तुझ्यामध्ये प्राण नाही. त्यावरती युगंधर म्हणतो की माई मी ठीक आहे आता, मी सगळ्यांनी मात्र माझी इतकी सेवा केली त्यामुळे माझं ठणठणीत बरं होणं हे एक भाग होतं. तर जोरजोराने ओरडतो की दादा अरे सोड मला, अरे नातेची तरी किंमत ठेव, भान ठेव जरा. आता युगंधर जोराने पुन्हा पाय दाबतो आणि म्हणतो की तोंडात नाती आणि बाकीचा खंजीर. अरे काय बोलतोस तू, हाताने खंजीर खुपसतो आणि तोंडाने नात्याची भाषा करतोस आणि हा धंदा आहे ना तुझा. युगंधर आणखीनच जोरजोराने त्याच्या छातीवर पाय दाबत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, नाती जपायला मात्र माणूस व्हावं लागतं आणि तू तर त्याच्या खूपच पलीकडे गेलेला आहे आणि नाती मात्र तीच माणसं जपतात, त्यांच्या रक्तामध्ये प्रामाणिकपणा असतो. घराला मात्र वाळवी लावणारा गद्दार आहेस तू, गद्दार. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अरे दादा तू आजारी आहेस म्हणून मी गप्प बसलो. त्यावरती युगंधर म्हणतो की नाहीतर तू काय करशील, नाहीतर तू काय करणार होतास असे रागाने विचारतो आणि जोरजोराने छाती दाबतो. विद्याधर म्हणतो की अरे तुला जर रागच काढायचा आहे तर डायरेक्ट गोळी घाल ना, हे कशाला करतोस. तेव्हा लगेच आता युगंधर म्हणतो की अरे तुझ्यासारख्या रक्त पिणाऱ्या ह्या ढेकणाला मात्र तोफा आणि बंदुकीची गरज नाही, त्यासाठी मात्र माझ्या पायाची टाचच पुरे आहे. तेवढ्यात मात्र आता
लगेच ही शिल्पा म्हणते की युगंधर, अरे युगंधर प्लीज पाय काढ त्याच्या छातीवरचा. धनश्री लगेच आता हात वगैरे जोडत अगदी युगंधरच्या पाया पडायला जाते आणि म्हणते की भाऊजी सोडा, प्लीज त्यांना सोडा, आणि खूप रडत असते. आनंदीचा जीव सुद्धा कासवीस होत असतो. विद्याधर म्हणतो की अरे बघितलंस का, नुसत्या संशयावरून हा माणूस माझ्या इतका मागे लागला, मला मारायला निघाला. तेव्हा आता युगंधर इतका दात खात म्हणतो की अरे संशय नाही, पण मला पूर्णपणे खात्री आहे. आता युगंधर रागाने म्हणतो की हा फक्त शेवटचा एक इशारा आहे, लक्षात ठेव. आणि तो आनंदीकडे बोट करतो आणि म्हणतो की ही माझी धर्मपत्नी. सो आनंदी, युगंधर, निंबाळकर, माझी मुलं, माझ्या मुलाविषयी आणि माझ्या धर्मपत्नीविषयी जर तुझ्या तोंडामध्ये काही वाईट वंगाळ आलं तर मात्र आज फक्त मी तुझ्या छाताडावर पाय दिला आणि पुढच्या वेळेस मी तुझ्या नरडीचा घोट घेईल, हे लक्षात ठेव. आता हा विद्याधरचा खूपच त्रास होत असतो, जोरजोराने ठसकार देत असतो. तेव्हा आता युगंधर आनंदीला माझी धर्मपत्नी म्हणतो, तेव्हा आनंदीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात आणि आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो. तेव्हा एकदाचा हा विद्याधरला म्हणजे सोडेल असं झालेलं असतं सगळ्यांना. आणि शेवटी मात्र युगंधर आता रागाने तो पाय अगदी जास्त दाबून बाजूला घेतो, तर विद्याधरला आता बाजूला सोडतो. तेव्हा लगेच शिल्पा आणि धनश्री घाईघाईने मात्र आता त्याला उठून बसवतात. विद्याधरला फार त्रास होत असतो, आई ग करत तो उभा असतो आणि त्याला श्वास सुद्धा घ्यायला अगदी खूप त्रास होत असतो. तो नकळत आता पाहत असतो विद्याधरकडे. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हे बघा, बाकी सगळ्यांनी मात्र आता एक गोष्ट लक्षात ठेवा आणि कान उघडे ठेवून ऐकायची. आणि मला आता बरं वाटतं, कारण मी खूप औषधं घेतली, परंतु हा जे काही शेवटचा ढोस होता ना, तर तो खूप गरजेचा होता, बाकी राहिलेला होता ना. तसंही मला विद्याधर बरोबर एक जुना हिशोब होता ना, तो पूर्ण करायचा होता, म्हणून त्याला मी मुद्दाम खाली आणला होता ओढत ताढत, आणि तो हिशोब आता मी चांगलाच पुरता केलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर दादा दादा करत उठवायला जातो. धनश्री त्याला धरून उभा करते आणि हा विद्याधर उभा राहतो आणि म्हणतो की दादा, अरे दादा कसला हिशोब आणि कसलं जुनं काय, अरे तुझा पाय खूप जड आहे आणि तू आताच आजारपणातून उठला म्हणून मी गप्प बसलो, नाहीतर विद्याधरशी पंगा आहे तर तो खूप महागात पडणार आहे तुला. तेव्हा मात्र युगंधर म्हणतो की काय महागात पडेल किंवा काय महागात नाही पडणार हे आपण बघून घेऊ. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, सध्या मात्र आता तुझी फितुरी आहे ना, तर ती थांबून टाक. आणि राहिलं पोहोचलं का लक्षामध्ये, आणि बाकी सगळ्यांनी काही कोणी टेन्शन घेण्याची गरज नाही आणि अगदी ठणठणीत मी बरा झालेला आहोत. आणि हे बघा शिल्पाताई, तू शिर्केंना फोन करून सांग मी पुढचे काही दिवस मात्र फॅक्टरीतील जे काम आहे तर ते घरात बसूनच करेल. तेव्हा शिल्पा म्हणते की अरे इतकी काही करण्याची काय गरज आहे, थोडा दिवस आराम कर. तेव्हा आता शिल्पा म्हणते की मी तुला सांगितलं ना का तू खरंच आराम कर, परंतु युगंधर म्हणतो की मी तुला सांगितलेलं आहे, हे बघ आता मी ठणठणीत बरा झालेला आहोत आणि तू माझी काळजी करू नकोस. आणि तो आनंदीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू माझ्या खोलीमध्ये मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता सगळेजण मात्र विचारात पडतात की नक्की आनंदीशी काय बोलायचं असेल आणि आनंदी सुद्धा विचारात पडलेली असते. युगंधर मात्र आता आपल्या रूम मध्ये निघून जातो. सगळेजण आता विचारात पडतात. तेव्हा आनंदी आता युगंधरच्या रूम मध्ये येते तर युगंधर तिला बसायला सांगतो. युगंधर मात्र आता आनंदीला म्हणतो की माझी तुझ्याबद्दल एक तक्रार आहे. तेव्हा लगेच आता आनंदी विचारते की काय झालं मालक साहेब. तर युगंधर म्हणतो की तू नेहमी म्हणायची की तू समिताची जागा घेणार नाही म्हणून, आणि तसा प्रयत्न सुद्धा तू आतापर्यंत नाही केलेला. या घरासाठी तू खूप काही केलेलं आहे. खरं तर आपल्या लग्नाच्या अगोदरपासून तू मात्र खरंच हे सर्व करत आलेली आहे. आणि हे बघ, जेव्हा ते पॅरेजचे कंपनीवाले आले होते तेव्हा ती ऑर्डर मिळवण्यासाठी तू मात्र फॅक्टरीमध्ये तुम्हाला ती ऑर्डर मिळवून देण्यासाठी मदत केली. तर मात्र तू या घरात सून म्हणून पाय ठेवला तेव्हा तू स्वयंपाकघर सांभाळलंस. ज्यावेळेस मात्र मुलं या घरात आली तेव्हा मात्र तू या घरची सून आहेस हे मुलांना कळू नये म्हणून तू स्वतःची ओळख एक मोलकरीण म्हणून करून दिली. नारायणाच्या पूजेपासून तर पृथ्वीच्या नवीन प्रोजेक्ट पर्यंत तू या घराला मदतच करत आली. जे काही तुझे प्रयत्न आहे तर ते सगळे प्रयत्न बघून आता मला असं वाटतं की खरंच या घरात मी मात्र योग्य सून आणलेली आहे. आणि हे बघ अगं, समिताची जागा मात्र तू घेऊ शकत नाही, परंतु तिची सावली मात्र तू नक्की बनवू शकते. आणि तू हे सगळं घर सोडून गेली आणि मी तर खरंच म्हणजे माझी खात्री पटलेली आहे की जो काही मी विचार करतो तो चुकीचा करतो. मला असं जाणवलं की तू समिताची कधीच सावली बनवू शकत नाही. आणि मला एक गोष्ट सांग, कुठल्या घरावर आता कठीण परिस्थिती येत नाही म्हणून. माझी बायको समिता लग्नानंतर जेव्हा या
घरात आली आमची खूप तारामळ होती, गरिबी होती, तेलमीठ आणायला सुद्धा पैसे नव्हते. ती पाणी वगैरे पिऊन आम्ही कठीण दिवस काढलेले आहेत. पण त्या काळामध्ये खरंच कधीच समितानी माझी साथ सोडली नव्हती. ती घर सोडून कधीही गेली नव्हती. पण तरी सुद्धा तू आज हे काय केलं? मला असं वाटलं की ज्या वेळेस तुझ्या आई बाबा गेले आणि ज्या कठीण परिस्थितीत मात्र तुझ्या आई बाबांनी तुला ते सोडून गेले आणि आबांनी सांभाळलं आणि ज्या वयात तुला लहानचं मोठं केलं, त्यावेळेस मला असं वाटलं होतं की तू खरंच एक खंबीर मुलगी असेल. आणि मला असं वाटलं होतं की अशा परिस्थितीत मात्र न डगमगता तू माणसांना आधार देणारी असेल. पण तू आनंदी तू तशी नाहीस. तेव्हा आता आनंदीला हे ऐकून धक्का बसतो. आनंदीला असं वाटतं की आपण जे काही केलं ते खूप मोठी चूक केली. आनंदी विचारात पडते. तिच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब व्हायला सुरुवात होते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आणि आता प्रांजल, पृथ्वी, मिताली आणि माई, बापू, शिल्पा हे सगळेजण एकत्र आहेत. तर प्रांजल म्हणतो की आज मात्र आपली आई जर जिवंत असते तरी सुद्धा मात्र तिला म्हणजे आपल्या आईला त्या आनंदीच्या नादापायी त्यांनी घटस्फोट दिला असता. तर हे ऐकून आता युगंधरला फारच राग येतो. युगंधर आलेला असतो आणि आनंदी सुद्धा. युगंधर रागाने म्हणतो की भास्कर, माझ्या बायकोला मात्र घटस्फोट द्यायचा की नाही हे अगदी सांगणारा म्हणजे भाषण जे काही ठोकतो ना ते तुझं वय सुद्धा नाही आणि तुला अधिकार सुद्धा नाही, लक्षात ठेव. आणि मला आता नेहमी असं वाटायचं की माझ्या सविताची तू सावली बनून राहशील, पण हे सगळं खोटं होतं. तेव्हा मात्र आनंदी खूप रडत असते. आणि आता युगंधर तिला जे काही बोललेलं आहे तर आरती आता आनंदीला विचारते की तू हसतेस का? तर आनंदीला फारच आनंद झालेला असतो. ती म्हणते की हे बघ आरती ताई, अगं मला मालक साहेब म्हणाले की मी समिता ताईंची सावली बनवू शकेल. किती काही झालं तरी मला त्यांचा विश्वास आहे, तर तो परत जिंकून दाखवायचा आहे. तेव्हा आनंदीला फारच आनंद होतो आणि आरतीला मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आता खरंच आनंदच होतो.